विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गंगेस देह अर्पण करण्यास निघून गेल्यावर मुलांना ब्रह्मांड आठवल्यास नवल नाही. निवृत्तीचे वय त्यावेळी अवघे 10 वर्षांचे. 5ची भावंडे अवघ्या 2-2 वर्षांनी लहान. संन्याशाची मुले म्हणून जो तो हेटानी करू लागला. समाजान त्यांना वाईट टाकले, त्यांची अवहेलना केली. कुठा लोकांना त्यांची चेष्टा करण्याची चांगलीच संधी मिळाली, पण बिकट परिस्थितीला तोंड देण्यातच पुरुषार्थ हे त्यांनी जाणले आणि आपला नित्याचा कार्यक्रम ठरविला. तेथील ब्राह्मणांनी आपल्याला छोटेसे प्रायश्चित देऊन शुद्ध करून घ्यावे आणि मुंजीला परवानगी द्यावी असे त्यांच्या मनात फार होते. गावकरी आणि ब्रह्मवृंद यांची आंदी येथील सिद्धेश्वराच्या देवात सभा भरली असता निवृत्तीनाथांनी ब्राह्मणाची फार विनवणी केली आणि शेवटी काकुतीस येऊन आम्ही पुढे काय करावे असा प्रश्न सभेला केला. ब्राह्मणांनी सर्व धर्मग्रंथ चाले, पण संन्याशाच्या मुलांना शुद्ध करून घेण्याला काहीच आधार सापडेना. तेव्हा त्या मुलांना पैठणला जाऊन तेथील ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणण्यास सांगितले. पैठण हे गोदावरीच्या काठी असून पूर्वी राजधानी शहर होते. शिवाय ते विद्येचे माहेरघर होते. अनेक पढीक विद्वान ब्राह्मणाची ती एक होती. शाक्तर्थाच्या बाबतीत तेथील ब्रह्मवृंदाच्या शब्दाला फार मान असे. उत्तरेकडील काशी क्षेत्राइतके महत्त्व पैठणला होते. मुले निघाली आंदीहून पैठणला. तहान भूकमान हालपण जोसून मले एकदाची पोहोचली पैठणला. गोदामाईच्या दर्शनान त्यांचा शिनोठा नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी एका देवात जमलेल्या ब्रह्मवृंदांच्या या लहान मुलांनी साष्टांग दंडवत घातले. शास्त्री मंडीना मोठे कोण वाटले. या मुलांच्या चेहऱ्यावरील तेजच तसे होते. यावे काय ज्ञानेश्वराच्या मुखावरील प्रभा अधिक फाकली. मुलांनो, पाहिजे तुम्हाला? शास्त्री पंडितांनी प्रश्न केला. मुलांनी आपली सारी हकीकत निवेदन केली. ज्ञानदेव नंतर म्हणाले, आम्ही अनाथ शरणागत पतित आहोत. आम्हाला शुद्ध करून घ्यावे. आंदीहन आणलेले पत्र धर्माधिकाऱ्याच्या हातात दिले. पत्र वाचून त्यांना थोडा विस्मय वाटला. पत्र सर्वांना वाचून दाखविण्यात आले. सर्व विद्वान मंडी बुचक्यात पडली. त्यांनीही खूप विचार केला, धर्मग्रंथ धुंडाले, पण मुलांना शुद्ध करून घेण्यास आधार सापडेना. शेवटी धर्मगुरूंनी निर्णय दिला, मुलांनो, संन्याशाच्या मुलांची मुंज करण्यास शास्त्राधार मित नाही. तेव्हा तुमच्या मुंजी करण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. याबद्दल आम्हास फार वाईट वाटते. मग आम्ही काय करावे? जीवन कसे जगावे? समाजात कसे वागावे? हे तरी सांगा. ज्ञानदेवाने विचारले. तुमच्यापुढे आता एकच मार्ग. पश्चात्तापूर्वक तुम्ही ईश्वराचे भजन पूजन कीर्तन करीत राहावे. सर्वांशी नम्रतेने आदराने वागावे आणि विरक्त वृत्तीने सर्व का कंठावा. यानेच तुमची पाप नष्ट होतील आणि तुम्ही शुद्ध व्हाल. या उत्तराने मुले खिन्न झाली काय? मुळीच नाही. त्यांच्या मनातलेच उत्तर त्यांना मिळाले. अतिशय संतोष वाटला. चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली आणि मूची दिव्यकांती अधिकच खुलून दिसू लागली. मुलांची ही समाधात दाखे रेडियाच्या पाठीवर पाहन काहींना अचंबा वाटला. काहीच्या मनात क्वा उत्पन्न झाला. पण काही कुठा लोकांनी संन्याशाची पोरही म्हणून टवाई करण्यात सुरुवात केली. सभा विसर्जन होण्याच्या समयाला कोण्या एकान त्यांची नावे सहज विचारली. सर्व मुलांनी आपली नावे व त्यांची स्पष्टीकरणे विशेष हुशारीने आणि तितक्याच लीनतेने सांगितली. निवृत्ती माझ नाव. प्रवृत्तीचा मोह मला नाही. मी आत्मानंद सतत भोगीत राहणारा. मी ज्ञानदेव, सर्व वेदांचा ज्ञाता असे म्हणण्यास हरकत नाही. सोपान माझ नाव. अन्य भावे ईश्वराची भक्ती करणायाला वैकुंठाचा मार्ग दाखविण्याचे माझे काम. मला मुक्ताई म्हणतात. निवृत्ती अल्पवयी बालकांच्या तोंडून वरील प्रमाणे नावाची स्पष्टीकरणे ऐकून सर्व लोक खदखदा हसू लागले. त्यांपैकी एक टवाखोर बोलला, वा रे वा, संन्याशाची पोरं आणि नावं कशी थोरं. हली वाटेल ती नावे वाटेल त्याला ठेवतात. तो समोर हल्या चालला आहे ना, त्याचे नाव म्हणे ज्ञानदेवच आहे. त्याचाच भाऊ हा. हे उद्गार ऐकल्यावर ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावरील तेजाला तेजी चरली आणि ते म्हणाले, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. त्या रेड्यात आणि माझ्यात काही फरक नाही. तो माझाच आत्मा आहे. सर्व देहांत एकच परमात्मा भरून राहिला आहे. रेड्याच्या आणि माझ्या चैतन्यांत किंचितही फरक नाही. असं काय? ठीक आहे, असे म्हणून त्या टवाखोराने रेड्याला जवानले. त्याच्यावरील पखाल उतरविली आणि रेड्याच्या पाठीवर आसुडाच 3 तडाखे तडातड उडविले. आणि काय आश्चर्य! तडाखे बसले रेड्याच्या पाठीवर आणि
उठले ज्ञानेश्वरांच्या पाठीवर. पाठीतून रक्ताच्या चिकांड्या उडाल्या. हा अपूर्व चमत्कार पाहून प्रत्येकजण आश्चर्याने थक्क होऊन गेला. तवाखोर मंडी चांगलीच हादरली. पॅटनास आपणाला शुद्धीपत्र मित नाही असे निश्चित झाल्यानंतर निवृत्तीनाथ आपल्या भावंडांसर आपेगावी जाण्यास निघाले. आपेगाव हा त्यांचा गाव. हा पॅटनपासून 18 मैलांवर असून गोदावरीच्या काठाकाठान प्रवास कराव्याचा. ही सर्व भावंड गोदात टाकले निघाली. गोदेच्या काठावर जाऊन काही का विश्रांतीकरिता बसली. पुष्कशा लोकांना त्यांच्याबद्दल कौतुक रेड्याकडून वेदवदविल वाटत होते आन इथे वाटन स्वाभाविक होते. मुलांच वय ते काय. त्यांचे वर्तन विनयशील, चेहऱ्यावरील तेज देवांचे मन सतत समाधानी आणि उल्हसित. मुले सामान्य नाहीत अशी अनेकांची खात्री झाली. म्हणून ते लोक त्यांच्या जवपास हिंडण्यात आन यांच्या हालचालींचे अवलोकन करण्यात आनंद मानू लागले. असे जरी असले तरी काही दुष्ट छलक त्यांच्याकडे उपास बुद्धीने पाहत होते. त्यांच्यापैकी एकजण जरा धिटाईन ज्ञानेश्वराजव जाऊन म्हणाला, हे बघ, तुला जर तुझ्यास सर्व कुल पावन करून घ्याव्याचे असेल तर ह्या रेड्याच्या मुखातून वदवून दाखवा. ज्ञानेश्वरांनी ही आज्ञा ऐकताच ते तात्काळ उठून उभे राहिले. ब्राह्मणांना अभिवादन करून विनयाने ते म्हणाले, महाराज, आपण भूदेव आहात. आपणासारख्या भूदेवांची आज्ञा निष्फ कशी होईल इकडची सृष्टी तिकडे करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. मग रेड्याकडून वेद वदविण्याची काय कथा. इतके बोलून ते पलीक चरत असलेल्या रेड्याजव गेले. त्याच्या मस्तकावर ज्ञानेश्वरांनी पद्महेस ठेविला आणि म्हणाले, बा ज्ञान्या, तू वेदमंत्रोच्चार करावास अशी तुला भूदेवांची आज्ञा आहे. कर बाबा उच्चार. सगळ्या लोकांची दृष्टी रेड्यावर खिलेली. प्रत्येकजण उत्कंठतेने पाहत होता. इतक्यात रेड्याने खालीवर डोके करून अग्निमी पुरोहितम वेदांतील या पहिल्या रिचेपासून स्पष्टपणे मंत्राचा घोष सुरू केला. हा कार्यक्रम 1 प्रहरपर्यंत अस्खलितपणे चालू होता. सर्व लोक एकमेकांकडे टकमक पाहू लागले. ते आश्चर्यविमूर झाले. सर्वांना वाटले की हे अद्भुत घडले. पैठणच्या ब्राह्मणांनी लज्जित होऊन आपली तोंडे शर्मेने खाली घातली. मोठमोठे पंडित, शास्त्री गलितगर्व झाले आन इत्यांनी ज्ञानोबारायांच्या पायांवर आपली मस्तके नत केली. सजनाची अंतःकरणे आनंदान भरून गेली. निंदक मात्र जागच्या जागी थिजून गेले. सर्व पैठण गाव ज्ञानेश्वरांच्या जय जयकारान दुमदुमून गेले. लोकांना त्यांचे अलौकिकत्व पटले. आम्ही यांना काय शुद्धीपत्र देणार. हे प्रत्यक्ष देवच असे उद्गार काढून स्वतःच्या पांडित्याच्या आणि विद्वत्तेचा ते धिक्कार करू लागले.